नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवतीचं संशयाचं धुकं वाढत चाललंय। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का असा मोठा आणि गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। लातूरमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींना अटक झाल्यानंतर आता बायोलॉजीच्या आणखी एका महिला प्राध्यापकालाही अटक करण्यात आली आहे। पुण्यातील बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आली असून मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अटकेनंतर सीबीआयनं मनीषा मांढरेच्या बिब्वेवाडी इथल्या घरी जाऊन झाडाझडती घेतली। मांढरे ही एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य होती। पी.व्ही. कुलकर्णीप्रमाणे संबंधित लेक्चररनं सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दरम्यान पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। मनीषा मांढरेच्या कॉलेजमध्ये शिकवत होत्या त्या कॉलेजमधील प्राचार्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सिनियर टीचर म्हणून काम करतात। बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत। नीटच्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे NTA आणि ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या NTA बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट NTA आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं। त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे याबद्दलची कल्पना ॲज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच मिळते। राजस्थानमधील बिवाल कुटुंबाबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य आरोपी मांगीलाल बिवालचा दुसरा मुलगा अमन बिवालनं 12वी पूर्ण केल्यानंतर पुढचं शिक्षण सोडलं होतं आणि तो प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होता। तरीही कुटुंबानं त्याला नीट परीक्षेला बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। तर मोठा मुलगा विकास बिवाल हा सवाई माधोपूर मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता। कॉलेजच्या माहितीनुसार तोही अभ्यासात अत्यंत कमकुवत होता। विकासनं 2025 मध्ये नीटचा पेपर दिला होता। त्याला परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला होता। त्यामुळे तपास यंत्रणा संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडण्याच्या कामाला लागल्या। नीट पेपर फुटीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला, मात्र मोदींनी यावर एक शब्दही काढला नाही। धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। हमारे यूनिवर्सिटीज में इनके लोग बैठाए गए हैं, वाइस चांसलर्स बैठाए गए हैं, प्रोफेसर्स बैठाए गए हैं। इनके बीच में पैसे बनाने का नेक्सस है और इस नेक्सस ने हिंदुस्तान के एजुकेशन सिस्टम को खत्म कर दिया है। इस देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है। प्रधानमंत्री को इमीडिएट ऑर्डर देना चाहिए कि धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा दें, उनको सैक किया जाए और जो गिल्टी लोग हैं उनको पकड़ के जेल में डाला जाए। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे पाहूया। केमिस्ट्रीचा माजी प्राध्यापक मूळचा लातूरचा सध्या पुण्यात संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी। मनीषा मांढरे बायोलॉजी प्राध्यापक, पुण्याच्या बिब्वेवाडीमध्ये घर, बायोलॉजी पेपर फुटीची संशयित मास्टरमाइंड। शुभम खैरनार BAMSचा विद्यार्थी, नाशिकमध्ये प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे। धनंजय लोखंडे आयुर्वेदाचा डॉक्टर, मूळचा अहिल्यानगरचा, सध्या पुण्यात प्रश्नपत्रिका विकल्याचा आरोप आहे। मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर व्यावसायिक, पुण्याच्या बिब्वेवाडीमध्ये घर, प्रकरणात सहभागाचा संशय। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे। पेपर लीक करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची मोडिस ऑपरेंडी आता पूर्णतः उघड झाली आहे। नीटमध्ये केमिस्ट्रीचा पेपर सेट करणारा प्रल्हाद कुलकर्णी आणि बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनीषा मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिकेतील ठराविक प्रश्न लीक केले होते। मांढरे आणि कुलकर्णी पुण्यात घरातच कोचिंग क्लास घ्यायचे। तिथे मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून काम करायची। या घोटाळ्याची साखळी पुणे ते थेट राजस्थानपर्यंत पसरली होती। वाघमारेनं हा पेपर धनंजय लोखंडेला दिला, लोखंडेनं नाशिकच्या शुभम खैरनारला दिला, खैरनारनं गुरुग्रामच्या यश यादवला आणि यादवनं थेट सीकरच्या बिवाल बंधूंपर्यंत हा लीक झालेला पेपर पोहोचवल्याचं आता तपासात निष्पन्न झालं।
कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारीही सीबीआयच्या रडारवर. सीबीआयच्या सूत्रांनुसार पीव्ही कुलकर्णी गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करत होता. कुलकर्णी व्यतिरिक्त इतर अनेक प्राध्यापकही सीबीआयच्या रडारवर आहेत. एनटीएमधील व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या एनटीएच्या 50 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी सीबीआयकडे आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं देशभरातील 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले. नीट पेपरफुटी प्रकरणी प्रशासकीय घडामोडींना सुद्धा वेग आलाय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती करण्यात आली. अनुजा बापट आणि रुचिता वीस यांची सहसचिव पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. अनुजा बापट या सांख्यिकी सेवा अधिकारी तर रुचिता वीस या माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.